भगवंताचा धर्म जो या जन्मात फळ देतो, भगवंताचा धर्म जसं पालन केलं तसं फळ मिळतं. म्हणून श्रद्धा बलाने आपण या जन्मात भगवंताच्या धर्माचं पालन अत्यंत तळमळीनं, जिद्दीनं, उत्साहानं आणि प्रयत्नानं करायला जेवढं जास्त सुरुवात करू तेवढं जास्त लवकर फळ मिळते. असा धम्म की जो या जन्मात बुद्धाला अनुसरल्यामुळे दुर्गतीला जाऊ देत नाही, धम्माला अनुसरल्यामुळे दुर्गतीला जाऊ देत नाही, आणि संघाच्या गुणाला अनुसरल्यामुळे अनुसरणं म्हणजे त्यांच्यासारखं पाऊल टाकत टाकत जाणं. संघाला अनुसरल्यामुळे हा जन्म दुर्गतीला जाणार नाही. असा धम्म की जो इथे आपल्या अंतर्मनातील सर्व प्रकारच्या विकाराला, सर्व प्रकारच्या दोषाला, सर्व प्रकारच्या संसार बंधनाला उकलत उकलत आपल्याला संसार दुःख सागर पार करून नेतो. अशा धम्माला जीव ओतून त्याचं शील पालन परिपूर्ण पक्क परिपक्व करायला पाहिजे. त्याचे सम्यक समाधी पक्की परिपक्व करायला पाहिजे. आणि शिलाच्या बळाने आणि शिलाच्या पवित्रतेने, समाधीच्या बळाने, समाधीच्या परिपूर्ण पवित्रतेने प्रज्ञा प्राप्त होते. आणि प्रज्ञा ही फार लवकर आपल्याला हा दुःख संसार सागर पार करून जायला मदत करते. ज्याप्रमाणे एखादी नाव किंवा जहाज या तीरावरून त्या तीरावर नेते, या बेटावरून त्या बेटावर नेते, म्हणून प्रज्ञा ही एक नाव आहे. प्रज्ञेच्या बळाने फक्त संसार दुःख सागर परिपूर्ण पार करण्यामध्ये आपल्याला मदत होते. दुसरं जगात कुणी आपल्याला मदत करणार नाही, कोणी धावून येणार नाही, कोणीही बळ देणार नाही. फक्त प्रज्ञा हे सर्वात मोठं तेज आपल्याला दुःख सागर पार करायला मदत करते. अशा शुद्ध धम्माला त्रिवार पंचांग प्रणाम करतो. या धम्माचं पालन करून, या धम्मा आणि विनयानं अहोरात्र भगवंताच्या श्रावक भिक्खू संघाने एकसारखं मन लावून, एकसारखं पवित्र चित्तानं
त्यागाला वाढवलं. त्याग जास्तीत जास्त फळ देतो आणि म्हणून त्यांनी सारा त्याग केला. आतमधला त्याग केला, बाहेरचाही त्याग केला. आतमधल्या पण भवबंधनाला 10 प्रकारच्या बंधनाला पूर्ण त्यागलं. रागाला त्यागलं, द्वेषाला त्यागलं, मोहाला त्यागलं, लोभाला त्यागलं, वासनेला त्यागलं, सृष्टीला त्यागलं, अभिमानाला त्यागलं, गर्वाला त्यागलं, घमंडीला त्यागलं, गैरसमजुतीला त्यागलं, संशयाला त्यागलं, मान यालाही त्यागलं. कोणतंच ठेवलं नाही. असा त्याग हा करत करत हा पूजनीय संघ पुढे गेला. त्यागाचा सुगंध सर्वत्र दरवळत राहिला. जिल्ह्यात जिल्ह्यात, तालुक्यात तालुक्यात, राज्यामध्ये या शिलाला जोड समाधीची होती. शिलाचा सुगंध त्यागासोबतच वाढत राहिला. शील तुटू दिलंच नाही कोणतंच. एकही शील कलंकित होऊ दिले नाही. निष्कलंक जगला, निष्कलंक वागला. म्हणून आजही त्या जागेवर त्यांच्या निष्कलंक या पवित्र तरंगाचा प्रभाव आहे. जिथे जिथे ते बसले तिथे तिथे तरंग आहे. असा समग्र भारताला ढवळून काढणारा पूजनीय, अपरिग्रही, निष्कलंक, निष्पाप, महान असा भिक्खू संघ, अरहंत भिक्खू संघ, त्यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. आज आपण सातवाहन बुद्धविहारामध्ये ज्येष्ठ पौर्णिमा साजरी करण्यामध्ये हस्तशील ग्रहण केलं. हे करण्याचं आपल्याला पुण्य मिळालं, ज्यांच्यामुळं हे करायला मिळत आहे. विहारामध्ये बसायला मिळत आहे, विहारामध्ये प्रवेश करायला मिळत आहे. विहारामध्ये बसून भगवंताच्या गुणाला ध्यानस्थ ठेवण्यामध्ये आपल्याला लाभ मिळत आहे. हे महान पुण्य आहे, महान असं फळ आहे, महान कुशल कर्म आहे, सर्वात ऐतिहासिक कर्म आहे. भगवंताच्या धम्माच्या विहारात येऊन दररोज दररोज शील ग्रहण करायला मिळत आहे. हे ज्यांच्यामुळे आपल्याला लाभ होत आहे, ज्यांच्यामुळे मनोधैर्य वाढत आहे, ज्यांच्यामुळं मन पुढे पुढे चांगल्या कर्मासाठी एक सारखं वाहत आहे, वाढत आहे, जिद्दीनं ते पुढे जात आहे. अशा प्रकारे ज्यांच्यामुळं आपली मान उंच झाली, गुलामी गेली, लाचारी गेली, दुःख गेलं, संपूर्ण हे नरकवास, भेदभावाचा नरकवास गेला, दैववादाचा नरकवास गेला, सर्व प्रकारच्या रूढी परंपरेचा नरकवास संपला. असं ज्यांच्यामुळे मिळालं, असे जगातले सर्वात श्रेष्ठ, सर्वात उच्च आणि सर्वात ज्ञानी अर्थशास्त्रज्ञ म्हणून ज्यांचं नाव सर्व खंडाखंडामध्ये आहे, जगाच्या कानाकोपऱ्यात आहे. पहिले जगातले विधितज्ञ म्हणजे कायद्याचे पंडित,
म्हणून ज्यांचं नाव सर्वत्र लोक आज प्रभावानं घेत आहेत आणि त्याच्यावर अभ्यास करत आहेत. समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, तर्कशास्त्रज्ञ, तत्वज्ञानशास्त्रज्ञ, भूगोलशास्त्रज्ञ, इतिहासशास्त्रज्ञ, धर्मशास्त्रज्ञ आणि अशा 14 शास्त्रामध्ये पारंगत असलेले प्रकांड पंडित, ज्यांना ज्यांच्या शिलाला, ज्यांच्या वर्तनाला डाग लागला नाही, एक रुपया गुणाचा खाऊन ते कधी लोभी झाले नाही, निंदे झाले नाही, एवढं ज्यांचं वागणं अत्यंत गुणवत्तेचं होतं, मोठेपणाचं होतं. ज्याने कुणाच्या पुढे कधी असा हात जोडला नाही, किती मोठा असू द्या, कोणी देवाला हात जोडला नाही, ईश्वराला हात जोडला नाही, परमात्म्याला हात जोडला नाही, बाबा बुवाला हात जोडला नाही, असा ज्याचा स्वाभिमान शिलानं परिपक्व भरलेला होता, ज्याचा स्वाभिमान ज्ञानानं परिपूर्ण भरलेला होता, ज्यांचा स्वाभिमान आपल्या स्वतःच्या पवित्र हृदयानं भरलेला होता, असे महान धम्मचक्र अनुप्रवर्तन करणारे कोटी कोटी दुबळ्या, शोषित, पीडित, रंजल्या गांजल्या दुःखितांना ज्यांनी हिंदूच्या नरकातून बाहेर काढलं आणि पवित्र मानव बनवलं, मानवाचे हक्क दिले, अधिकार दिले आणि बुद्ध धम्मामध्ये कोटी कोटी लोकांचं ज्यांनी मंगल केलं, त्यांना आज कोणताही त्रास नाही, त्यांना कोणताही जाच नाही. भारताचे आजचे राष्ट्रपती एका हिंदूच्या देवळात गेले होते, त्यांना जाऊ दिले, दरवाजावर थांबवले. परंतु बुद्धाच्या विहारात आल्या त्या उदगीरला, तिथं भिक्खू संघासोबत त्यांनी बुद्धाचं दर्शन घेतलं. ही एकता, ही एकात्मता, ही माणुसकी, हे समता, हे स्वातंत्र्य फक्त बुद्धानं दिलं. असे आपल्याला समतेच्या जगात आणणारे, बंधुत्वाच्या जगात आणणारे, न्यायाच्या जगामध्ये आपल्याला पेटवणारे, संघर्ष करायला सांगणारे, स्वातंत्र्याच्या जगामध्ये आणून आपल्याला बलवान करणारे आणि ज्याने संपूर्ण जगातल्या बौद्ध धर्मीयांसोबत आपलं नातं जोडून आपला गौरव वाढवला, असे परम पूजनीय डॉक्टर बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीमध्ये समर्पित होऊ. आज पवित्र दिवस आहे, मंगल दिवस आहे. या दिवसाला आपण 48 तास परिपूर्ण शुद्ध, परिपूर्ण निर्मळ आणि परिपूर्ण निष्कलंकशील हे सर्वांग उन्नतीला, सर्वांग प्रगतीला मदत करते. कोणतंही बळ हे शिलाशिवाय वाढत नाही. याप्रमाणे अनेक बगीचे आहेत, ते सर्व बगीचे या पृथ्वीच्या आधारानं वाढत वाढत चालले. अनेक जंगल आहेत, अनेक जंगलामध्ये अनेक झाडं आहेत, हे पृथ्वीच्या आधारानं ते वाढत वाढत उंच उंच होत आहेत, मोठे मोठे होत आहेत. अनेक वस्ती
जगातल्या अनेक नगर, अनेक शहर हे पृथ्वीच्या आधारानं वसलेली आहे, अबाधित आहे, अजरामर आहे. तसंच शील हे आधार आहे, जीवनाचा आधार शील आहे. शिलाशिवाय प्रभाव होत नाही, शिलाशिवाय फळ मिळत नाही, शिलाशिवाय कोणतंच फळ मिळत नाही. ज्याचं शील तुटलं झालं त्याला गौरीची किंमत वर्षानुवर्षे वर्षानुवर्षे शतकानुशतके मिळतच नाही. शील हे माणसाला उच्च बनवतं, शील माणसाला उच्च बनवून निर्भय बनवतं. शीलाचा आधार हा माणसाला सर्व ठिकाणी उजळ माथ्यानं जगायला नेतो, उजळ माथ्यानं बसायला नेतो, उजळ माथ्यानं कोणत्याही सभेमध्ये जातो. म्हणून भगवंताचा कोणत्याही फुलाचा सुगंध हा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं जात नाही, तो जाऊच शकत नाही, कारण तो क्षणिक आहे. परंतु शिलाचा सुगंध दाही दिशेला पसरतो आणि तो कायमचा राहत असतो. म्हणून शील हे मानवी जीवनामध्ये आपण जपून ठेवलं पाहिजे, शिलाला जास्त महत्व दिलं पाहिजे. आता 2-3 दिवसापूर्वी मरण पावलेले आचार्य चंद्रशेखर ते दैवले यांचं वर्णन केलं डॉक्टर संग्राम जोंधळेनं. ते संग्राम जोंधळे नांदेडचे मुलांचे वैद्यकीय अधिकारी, की या दैवलेंचं शील एवढं पवित्र होतं की ते पक्व झालं होतं. असा गौरव त्यांनी 1,500 लोकात स्मशानभूमीत केला. मकबऱ्याच्या बाजूला त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये एक टोक हे प्रेताचं पुढे होतं स्मशानभूमीत, तर दुसरं टोक हे मकबऱ्याजवळ होतं. हे शिलाचं फळ आहे. शिलवान माणसाला या जगात कुठेच धोका नाही. शिलवान माणसाची प्रगती पायरी पायरीनं होते, तर त्याचे 10 बल वाढतात. या 10 बलाला 10 पारमिता म्हणतात. हे शिलाशिवाय पूर्णत्वाला जातच नाही. रात्रीची वेळ आहे, 11 वाजलेली आहे. 9 वाजेची गिरणी कामगार हे गिरणीमध्ये पोहोचलेली आहे सायकलनं, आणि 11च्या दरम्यान डबक चाळीच्या एका झोपडीतून भीमराज हे बाहेर आलेले आहे. त्यांच्या कानावर आवाज आला दुःखाचा. त्या तरंगाकडे जाता 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 त्या घराजवळ पोचले की त्यांचं वय तेव्हा 16 वर्षाचं. दुःखी लोकांचा आवाज ऐकण्याचं त्यांचं मन किती ताजं आहे, किती एकदम सजग आहे, किती सावधान आहे. याला म्हणतात जिवंत मन. दुःखी माणसाचं ते मन त्यांनी ओळखलं. त्या घराजवळ पोहोचले. त्या भट्टीतून त्यांनी असं पाहिलं तर घरामध्ये बाई एकटीच आहे आणि ती तडफडत आहे, तळमळत आहे. ती गरोदर आहे, तिला प्रसूतीच्या वेदना होत आहे. लगेच हे भीमराज पळत पळत परेलच्या चौकात, मुंबईचं परेल आहे, तिथून त्यांनी रिक्षा घेऊन आली ती, आणि रिक्षाला लोटत आले आणि रिक्षा चालवत आला. सायकल रिक्षा असल्यामुळे त्याला लोटावं लागलं. घरी पोहोचले. त्यांनी हात घातला, कडी काढली,
मधामध्ये गेले रिक्षावाल्याने आणि या भीमराजने त्या बाईला उचललं, रिक्षात ठेवलं आणि कडी लावून ते दवाखान्यात हे मागून लोटत लोटत आणि रिक्षा चालवत चालवत 1 वाजता पोहोचले. नंबर लागला, कोणाचं नाव लिहायचं, हे पेशंट कोणाचं, माझा पेशंट आहे म्हणजे. काय नाव तुमचं? भीमराव रामजी आंबेडकर. लिहा. वय 16. आणि त्यांनी तिथे त्यांना धन्यवाद दिला आणि मग ते पाया निघाले. तर घरी 2:30 वाजता आले. दरवाजाला खटखट केलं. परेलची चाळ होती, ती डबक चाळ. त्यांचा भाऊ बलराम उठला. तर त्यांनी पाहिलं की हे भीमराव आहे. आबे म्हणे, तुला एवढी जर समाजसेवा करायची तर छकमारणामध्ये जाऊन तू स्टेशनला जाय ना. इतक्या गदर शिव्या दिल्या, पण भीमरावने एक उत्तर नाही दिले. आपल्या भावाचा मान, आपल्या भावाचा आदर करून ते मुकाट्यानं खाली मान घालून घरात जाऊन आपल्या आसनावर पडला आणि झोपला. ही तळमळ म्हणजे करुणा आहे आणि करुणा ही पारमिता आहे. शीलवान माणूस पारमितेचं पालन करतोच. दान पारमिता, अखंड दान देतो. तो दानाला तो थांबतच नाही. काय दान द्यायचं देतच राहतो तो. जेवणाचं दान, चुराचं दान, जमिनीचं दान, गाडीचं दान, काय द्यायचं देतच राहतो. रक्ताचं दान, गोरगरिबाला पुस्तकाचं दान, कपड्याचं दान, पेन पेन्सिलचं दान, खडूचं दान, शाळा बांधून दान, विहार बांधून दान. पारमिता आहे. शीलवान माणूस दान देतच राहतो. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला काय दिले नाही सांगा. जे काय आज आपण उपभोगतो त्याचा भोग भोगतो आपण, ते सारं दानच आहे त्यांचं. पाणी पितो ते दान आहे, कपडे घालतो ते दान आहे. कारण मनुस्मृतीमध्ये कपडे घालायचा अधिकार नव्हता. असा अवघड जागेवर पोती गुंडाळावं लागत होती. दान पारमिता, शील पारमिता, नैष्कर्म्य पारमिता. नैष्कर्म्य पारमिता म्हणजे कुठं चिटकायचं नाही, कुठेही चिटकून बसायचं नाही, कुठेही फसायचं नाही, कुठेही गुरमळायचं नाही, कुठेही वाहत जायचं नाही. एवढं मन चांगलं करायचं. बाबासाहेबाला असे कोटी कोटी पैसे घेऊन आले होते निजाम सरकार. हमारे मजहब में आता, हमारा मुस्लिम ले लो, मुस्लिम धर्म को ले लो आप, एक कोटी कोटी. बाबा साहेब म्हणाले नहीं, मुस्लिम धर्म में नहीं आ सकता. पैसे के लिए धर्म नहीं देते. तलवार चलाने के लिए धर्म नहीं. रशियाची ख्रिश्चन गुरु मोठे मोठे कोटीच्या थैल्या घेऊन आली ती बाबासाहेबांना दाखवू लागली. परंतु लालच नव्हती, मोह नव्हता, लोभ नव्हता. हे शीलवान माणसाचं सर्वात मोठं दर्शन आहे, लक्षण आहे. याला नैष्कर्म्य म्हणतात. अमृतसरचे शीख लोक म्हणले, तुम्ही शीख धर्मात या, तुमचं नाव आम्ही सोन्याला लिहू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खलासा, आम्ही गुरु नानक नंतर तुम्हाला गुरु मानू, बाकी कुणाला मानणार नाही. शीख धर्म घ्या, तुमच्या आया बहिणीला कोणी बोट लावणार नाही, आम्ही तलवारी काढू शकतो. बाबासाहेबांनी तिथं शिष्टमंडळ पाठवलं.
त्या शिष्टमंडळामध्ये 10-15 जण होते. ऋषी कांबळे होते, भैयासाहेब आंबेडकर होते. असे सर्वजण जाऊन अभ्यास करून आले. त्यांना तिथे भेदभाव वाटला. वरचा सीट, सुपिरियर सीट आणि मागासवर्गीय सीट याच्यात अंतर होतं, याच्यात भेद होता. अख्खी समानता कुठेच नव्हती. भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये शील ही अनिवार्य आहे. नैष्कर्म्य पारमिता, वीर्य पारमिता, सातत्यानं झटणं, सातत्यानं राहणं म्हणजे वीर्य. चांगल्या कर्माला करतच राहणं, रात्रंदिवस. अधिष्ठान पारमिता, हे या पदावर पोचल्याशिवाय मी मागं हटणार नाही, या उंच मनावर पोचल्याशिवाय मी मागं हटणार नाही, असा निर्धार म्हणजे अधिष्ठान पारमिता. महाकाश्यप ब्राह्मण माणूस होता. मायबाप म्हणाले लग्न करा. तुम्ही वयात आली, इतकी सुंदर पोरगी आणली, एवढी सुंदर नाकानं, डोळ्यानं, रंगानं, रूपानं, अशी लावण्यवती मुलगी. तिने त्यांना पत्र लिहिलं की मला लग्न करायचं नाही, मला अखंड पवित्र निष्कलंक ब्रह्मचारी राहायचं. तिनं पण तसंच पत्र पाठवलं. दोघांचं मत एक झालं. कश्यपाच्या घरी ब्राह्मण असल्यामुळं 80 कोटी सोन्याचं धन होतं. 12 तळे होते त्यांच्या जमिनी होती. 500 एकर 500,000 एकर जमीन होती आणि 70 कोटी त्यांच्या घरी हिरे माणिक होते. परंतु हा माणूस धनात चिटकला नाही, पैशात चिटकला नाही, जमिनीत चिटकला नाही. अहो, बायको करायच्या इच्छेमध्ये पण तो चिटकला नाही. एवढं त्यांनी मन बनवलं फक्त. हे पारमिता पालन केल्यामुळे 5 बुद्धाचं दर्शन त्यांना झालं. कोणा घमडो, विपस्सी आणि बाकीचे त्यांच्यासोबतचे 3 असे 5 बुद्ध. अत्यंत पवित्र मन करण्यासाठी अधिष्ठान आवश्यक आहे. म्हणून एकदा अशी घोषणा केली बाबासाहेबांनी, मी माझ्या समाजाची गुलामगिरी जर दूर करण्यात अपयशी ठरलो तर स्वतःला खांब्याला बांधून गोळी मारून मी माझी आत्महत्या केली. परंतु सर्व कोटी साऱ्या जातीची गुलामी दूर केली. कारण बाट विटाळ गुंड्याचा पण बोमट्याचा पण होता, मांगाचाही होता आणि तेली तांबोळी सर्व जातीचा बाट होता. कुणालाही स्वातंत्र्य नव्हतं. अधिष्ठान पारमिता, करुणा पारमिता, मैत्री पारमिता, शांती पारमिता. शांती पारमितेमध्ये सहनशीलता हा गुण, क्षमाशीलता हा गुण, अनुकंपा हा गुण, अमर्याद वाढवणे, सत्य पारमिता आणि उपेक्षा पारमिता. कुणी काही जरी बोललं आपल्याबद्दल उपेक्षा केली, कोणी निंदा केली तरी उपेक्षा केली, कोणी टीका टिप्पणी केली तरी उपेक्षा केली. कारण स्वभाव असं करते. या जन्मामध्ये दुसरा मार्ग कोणताही नाही. ज्याची शील पारमिता चांगली झाली त्याला ध्यान एका सेकंदात लागते. अनापान ध्यान तर कमीत कमी 20 मिनिट चित्त श्वासावर.
ज्या साधकाचं, पुरुष साधकाचं, स्त्री साधकाचं, भिक्खू साधकाचं, भिक्खुनी साधकाचं 20 मिनिट श्वासावर मन लागते, त्याला पुढे नेते ते, पुढे नेते ते, आणखी पुढे नेते ते. खूप म्हणून आपण समजून घ्यावं की चित्त कसं आपलं चांगलं मन होणार नाही, म्हणून आपल्याला 5 जण आपल्या मागं हात धुवून लागतात. या 5 जणाला आपले शत्रू म्हणतात, अडथळे. हे 5 जण. त्याचा पहिला आहे की बसल्याबरोबर गुंगी येते. बसल्याबरोबर एवढी गुंगी येते की अर्धा घंटा 1 घंटा कसा गेला कळतच नाही. गुंग करते ती. म्हणून असं मान होऊ दे, मान अशी की ठेवली पाहिजे. श्वासावर ध्यान करताना आपण मान अशी केली पाहिजे. हा पहिला अडथळा आहे. आता 1 घंटा पण उठतच नाही. म्हणून पहिला वैरी आपला आहे सुस्ती, कंटाळा, प्रमाद आणि झोप घेणे किंवा प्रमाद करून चैन कर. दुसरा आहे कामराग, म्हणजे काम इच्छा पूर्ण करण्याची अभिलाषा, कामेच्छा. तृप्त होतच नाही मन, तृप्त मानत नाही ते, कारण ती आग आहे. जसं आगीमध्ये कितीही जरी तुम्ही टाकलं तर ती म्हणत नाही की बस झाला. ते जळून 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 राग करते. तर अशी कामाग्नी आहे, ती कधी तृप्त होत नाही. म्हणून तिच्या नादी लागून आपलं चित्त खराब करते. क्रोधाग्नी, हे पण अग्नी आहे. तुझा मी बदला घेतो, मला वाईट बोलला होता ना तो, तुझा बदला घेतो मी, असं म्हणून क्रोध पेटवणं. क्रोधामध्ये आपण सतत बदला घेण्याची इच्छा करणं. द्वेषाग्नी आणि मोहाग्नी आणि लोभाग्नी, हे आपण तिला स्वभावता असं विझत विझू दिलं पाहिजे. तिला पेटवत नेऊ नये. जर तुम्ही तिला पुरवत राहिला विषय तर ते पेटत जाते. म्हणून सर्व अग्नी ह्या विषयानं पेटत असतात. विषय बंद केले तर पेटणं बंद होते. जसं सरपण देणं, सरपण लावणं चालू ठेवलं तर अग्नी भडकते. तसंच माणसाच्या मनाला विषय जर पुरवले तर ते पेटत पेटत राहते. कामाग्नी, क्रोधाग्नी, द्वेषाग्नी, मोहाग्नी, लोभाग्नी आणि तृष्णाग्नी. हे प्रवचन भगवान बुद्धानं गयाच्या एका पहाडावर दिले. आपण सर्वजण या बाबीचा विचार करून चित्ताला सतत 2 मिनिट, 10 मिनिट, 5 मिनिट, 1 मिनिट श्वासावर ठेवलं पाहिजे. बसमध्ये चालू, रेल्वेत चालू, कुठेही चालू, कुठेही जाऊ, आपण सातत्यानं श्वासावर मन, सातत्यानं म्हणजे एकसारखं श्वासावर मन ठेवलं पाहिजे. लांब श्वास आला तर लांब श्वास आला, लांब श्वास गेला तर लांब श्वास गेला, हळू श्वास आला तर हळू श्वास आला, हळू श्वास गेला, संत श्वास आला, संत श्वास गेला, बारीक श्वास आला, बारीक श्वास गेला, ह्रस्व श्वास आला, ह्रस्व श्वास गेला. मुद्दाम लांब श्वास घेतला, लांब श्वास सोडला, असं 2 वेळ जाणावं. याप्रमाणे आपलं चित्त श्वासावर लागता लागता ते 1 दिवस एवढी जागृती, एवढी सजगता, एवढं सतर्क आणि सावधान होते की आपल्याला मरताना पण श्वासावरच राहतो. आपला पुनर्जन्म थांबतो. पुढचा जन्माचं आपलं चित्त बंद होते. ते म्हणून आपण
स्वतःला श्वासावरच एकसारखं पक्क केलं पाहिजे. हे श्वासावर आपण मनाची निर्विकार एकाग्रता वाढवणं हे समाधी, सम्यक समाधी परिपक्व करण्याचा मार्ग. ही परिपक्व होतेच. कधी कधी बुद्धाच्या गुणावर आपण 2 मिनिट 3 मिनिट राहिलं पाहिजे तर 12 फायदे होतात. श्वासावर नेहमी राहिलं तर 28 फायदे होतात. तर कधी या कायेला पाहिलं पाहिजे. ही काया म्हणजे शरीर आहे. ही काया नश्वर आहे. ही काया भंगूर आहे. ही काया सुकून जाणार आहे. एखाद्या मोठ्या कैरीसारखी ही काया अशी कोमेजून जाणार आहे. या कायेला जाणत असताना 2-4 मिनिटांमध्ये या कायेचं अवलोकन केलं पाहिजे. या कायेला 9 द्वार आहेत की जे रात दिवस उघडे असतात. ते बंद राहतच नाही. 9 द्वार. पहिले हे 2 द्वार आहेत. या 2 द्वारातून किती काढा तुम्ही सारा मळच मळ, सारी घाणच घाण, सारे पेंडच्या पेंड असे मळ्याचे निघत राहतात. हे 2 दार. हे 2 दार दिवसभर आपण कपड्यानं, रुमालानं, पदरानं असं करत राहतो. कारण पुसतच राहतो आपण. घुमाचे पेंडच्या पेंड सकाळी उठल्याबरोबर लोक असं तोडत राहतात. असे काढतात की अशा प्रकारे सारं चिपडानं भरलेलं, घुमानं भरलेलं हे दार आहे. नंतर डोळे जर आले तर मग तर सांगूच नका. कोणीच जवळ बसू देत नाही आपल्याला. कुठमध्ये तुझे डोळे आले. असे 2 दार झाले 4. हे 2 दार इकून जर दाबून शिरकलं तर भरला मोठा पेंड हिरवा शेंबूड पटकन पडते. आणि इकून जर दाबलं तर भरकन एकदम हिरवा नाही तर पांढरा असा शेंबडाचा पेंडच्या पेंडच. आणि एवढा गदळ. काय लोक फोटो घालून काढतात. लय गदळ लोक, अनाडी, अज्ञानी. आणि म्हणून अशा प्रकारे हे 6 दार घाणीचे दार आहेत. बघा कसं शरीर आहे. आणि म्हणून अशा शरीराला जसं आहे तसं जे आहे ते जाणलं पाहिजे. आणि हे 7वं दार आहे. हे 7वं दार इथून झोपलं उजवीकडून अशी लाळ निघते तर रेल्वे पट्टीसारखी इकडं पूर्ण अंगात घुसते. आणि इथून झोपला आपण त्याशी निघत राहते लाळ रेल्वे पट्टीसारखी खूप लांबच्या लांब जाते. आणि इतका उगीर वास, इतका घाण वास. आणि या दारातून किती भेगा पेड पूर्ण बेडकीच्या बेडकीत खाकरून खोकरून हे सारे लाळ बेडकी आणि एवढी घाण फेकणारे बघायला शरीर. आणि ते म्हणजे तुझा मुक्का घेऊ का? अरे काय घेतो या पेंडाचा मुक्का येतो कधी? अशा प्रकारे एवढं जर खाऊन काही लोक 11 वाजता खातात आणि भरपूर पितात आणि पुन्हा खातात. चिकन खातात, मटन खातात, काही बी खातात, 12 नंबरी खातात, तुकडे खातात. काही लोक आता ते गाढवही खाऊ लागले. इकडं त्या हैदराबादला गाढव लोक जास्त खाऊ लागले. आणि खाऊन पिऊन रात्री पचत नाही म्हणून रात्री 3ला 2ला 2:30ला भाडवं जवळ करू त्याला दण फेकतात. आणि बायका म्हणतात तिकडं मराणा बाहेर जाऊन
गोट्या गोट्या भेटतात ते जीर्ण होत नाही, अजीर्ण होते, डायजेशन खराब होते त्यांचं. आणि म्हणून असं बघा शरीर आहे हे 7वं दार आहे आणि 8वं दार आहे सू करा मूत्रच मूत्र आणि शी संडाचं संडास. मूत्र आणि संडासाचा लोंढाच्या लोंढात निघत राहतो. आणि हे बघा शरीर असं आहे, मूत्र फेकणार आणि संडास फेकणार असं शरीर आहे. आणि याला काय तुम्ही पवित्र मानता, काय शुद्ध मानता, तुम्ही याला काय गोड मानता तुम्ही. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं हे तुम्ही 5 मिनिट 10 मिनिट असं चिंतन करत जा, म्हणजे आपलं चित्त याच्यात घुटमळत नाही, या नाकावर घुटमळत नाही, या डोळ्यावर घुटमळत नाही, कोणत्याही शरीराच्या अवयवावरती आपलं चित्त हे मोहित होत नाही, तिथं मन आसक्त होत नाही. म्हणून आसक्ती कमी कमी करायला, मोह कमी कमी करायला, कायमचा बंद करायला, कायमचा बंद होण्यासाठी हे 9 दाराचं ध्यान सांगितलं. जे वस्तुनिष्ठ ज्ञान आहे, यथार्थ ज्ञान आहे, जसं आहे तसं ज्ञान आहे, जे आहे ते ज्ञान आहे. आणि ते आपण या जन्मातच करू शकतो, दुसऱ्या जन्मात करू शकत नाही. बाकी जन्मात सारे सुख मिळतात, परंतु हे कायेचं ध्यान, बुद्धाचं ध्यान करू शकत नाही. भगवान बुद्ध म्हणतात 3 मिनिट 4 मिनिट हे तुम्ही मरणानुस्मृती करत जा. ज्याप्रमाणे हिवाळ्यामध्ये सकाळी सकाळी गार 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 दवबिंदू पडतात झाडावर, हराळीवर, तर ते दवबिंदू त्या पूर्ण गवतावरून खाली पडतात. असंच माझं शरीर एक दिवस मृत्यू होऊन कुठेही पडत, तेव्हा त्याचा वालीपुरी राहणार नाही, त्याचे नातेवाईक तिथं नसतात, त्याचे लेकरं बाळं नसतात, त्याचे बायका पोरं नसतात, असं शरीर पडते. ज्याप्रमाणे वाहत वाहत येतो लोंढा नदीचा, नाल्याचा, त्याच्यामध्ये फोड वाहतात आणि कोणत्याही काठावर जाऊन पडतात. असं ते शरीर एक दिवस मृत्यू होऊन पडल्यानंतर कुठे पडते ते. असं या शरीराचं ध्यान केल्यामुळं या शरीराला मृत्यू येणार आहे, हे एक दिवस शरीर मरणार आहे, हे मरण हमखास आहे, असं नेहमी चिंतन मनन ध्यान केलं पाहिजे. म्हणजे मृत्यूचं आपल्याला कोणतंही भय राहत नाही, मृत्यूची घाबरगुंडी आपल्यामध्ये जमलिंग करत नाही. आपण निर्भयपणानं मृत्यूला पाहतो की तू आला का, ये, चांगलं झालं, लवकर आला तू, आता माझं वय पण झालेलं आहे, मृत्यूचं ये, घेऊन जातो तर घेऊन जाय, असं हसत मुखानं श्वासाला पाहत पाहत माणूस हे मृत्यू होतो. तर ही सुगती या जन्मात फक्त बुद्धाच्या या धम्माचरणात मिळते, बाकी कुठेही मिळत नाही. म्हणून दररोज दररोज आपण मरणानुस्मृती 2 मिनिट 3 मिनिट, बुद्धानुस्मृती 2 मिनिट 3 मिनिट, अनापान स्मृती अर्धा घंटा 1 घंटा, दररोज सकाळी संध्याकाळी, सकाळी संध्याकाळी. मी तर दिवसातून 4 घंटे बसतो, अर्धा घंटा 1 घंटा 15 मिनिट असं एकसारखं बसलं की आपलं ध्यान पकत पकत परिपक्व पकते. आणि मग पुढे पुढे 20 दिवसाचे शिबिरं करतो, 30 दिवसाचे शिबिरं करतो, 45 दिवसाचे शिबिरं करतो. आता माझे 2 शिबिर राहिलेले आहेत, 2 महिन्याचं शिबिर एक करायचं आहे आणि मग पुढे कोर्स असेल तोही करायचा आहे, आचार्यांचा कोर्स. 10 दिवसाचे 35 शिबिरं माझी झालेली आहेत आणि सतीपठाण 6 झालेले आहेत. आणि सेल्फ शिबिरं आपल्या समाजात बसून मी 3 सेल्फ शिबिरं केली
की 10 दिवस कोणाला दिसतच नव्हतं. कधी उठलो, कधी मंजन केलं, कधी आंघोळ केली, टाइम टू टाइम चालायचं. म्हणून ध्यान परिपक्व झाल्याशिवाय फळ मिळत नाही. शील परिपक्व झालं की ध्यान परिपक्व होते, आणि ध्यान परिपक्व झालं की ध्यान आणि शील यांच्या परिणामामुळे प्रज्ञा प्राप्त होते. प्रज्ञा ही आपल्याला मिळालीच पाहिजे. कशाला म्हणतात प्रज्ञा? प्रज्ञा म्हणजे निखळ पवित्र ज्ञान, ज्याच्यात कोणतीच घाण नाही, ज्याच्यात ईर्ष्या नाही, ज्याच्यात सुस्ती नाही, ज्याच्यात द्वेष नाही, ज्याच्यात कंजूसपणा नाही, ज्याच्यात अहमपणा नाही, ज्याच्यात मीपणा नाही, ज्याच्यात मी माझं हे मोठं भयंकर धोका देते. मी माझं त्याच्यात अडकून चित्तानं कुठेही आपली दुर्गती करून घेऊ नये. याच्या पुढे जावं, मी आणि माझ्याच्या पुढे जावं, आपलं मन परिपूर्ण हे निर्विकार करावं. हे समाधीमध्येच होते. आपण सर्वजण या समाधीमध्ये पकला म्हणजे सत्य अस्तित्वाचं स्वरूप म्हणजे प्रज्ञा. सत्यानं भरलेलं परिपूर्ण उच्च ज्ञान म्हणजे प्रज्ञा. रागाला भेदून जाणारं ज्ञान, द्वेषाला भेदून जाणारं ज्ञान, मोहाला भेदून जाणारं ज्ञान, सुस्तीला भेदून जाणारं ज्ञान, अभिमानाला गर्वाला भेदून जाणारं ज्ञान म्हणजे प्रज्ञा. कुठंच थांबत नाही. ती सर्वाला सारे प्रॉब भेदत सर्वांच्या पुढे जाते. असं ज्ञान म्हणजे प्रज्ञा. यामध्ये आपल्याला अष्टशील पण मदत करते. सदैव अष्टशील हे परिपक्व होईपर्यंत आपण पालन करावं. 48 घंटे एकही कर्म चुकीचं होणार नाही असं काम करावं. अंत्य असलं तरी आजपासून मागचे 25 वर्षी मी गरीबाला 1 ते 4 पर्यंत कपडे, वह्या, पेन्सिल, पाट्या दान दिलेली आहे. आणखी चालूच आहे. कोणाला सायकल देणं, कोणाला 3 चाकी सायकल देणं, कोणाला कुबडी देणं, कोणाला 2 कुबड्या देणं, कोणाला 2 चाकी सायकल देणं, कोणाला 10वी, 11वी, 12वी च्या हुशार मुलामुलींना 1 पुस्तकाचा सेट, 1 वह्याचा सेट, 1 गाईडचा सेट दान देणे. आणि म्हणून हे पवित्र कर्म आहे. आपण करत राहावं. जास्तीत जास्त दान करावं. जीवाचं दान केलं तर फारच महान आहे. आई म्हणायची नुसती जाऊ नको, भक्तीची होऊ नको, धोका आहे तिकडे. नाही म्हटलं मी भक्तीची होतोच नाही, तुला होत देत नाही मी भक्ती. 1 रात्र 1 दिवस, दुसरी रात्र 1 दिवस, तिसरी रात्र 1 दिवस, 3 रात्र 3 दिवस उपाशी घरात पडून होते. 4थ्या दिवशी 10 वाजता म्हणाले की काय म्हणत आहे, होय म्हणजे भक्ती तू आहे. पण नंतर येत जाय. म्हणलं येणार नाही काय, घरचा मोह येणार. असं आपण लेकराला दान दिलं पाहिजे. बालपणापासून त्याचं मन तयार केलं पाहिजे. दानाचं मोठं फळ आहे. सर्वांचं मंगल.